नमस्कार मंडळी, आईच्या पाहुणचारमध्ये मी आपलं स्वागत करते। आज आपण विस्मरणात चाललेले वाळवणाचे प्रकार पाहणार आहोत। हे वाळवणाचे प्रकार तळून खाण्यास अतिशय छान लागते। या वाळवणासाठी मेथीच्या कोवळ्या देठांचा आणि कोथिंबीरच्या कोवळ्या देठांचा वापर करणार आहोत। या वाळवणात गवारीच्या कोवळ्या शेंगा, हिरव्या मिरच्या, शेपूचे कोवळे देठ याचा वापर करू शकतो। हे वाळवण तोंडी लावण्यासाठी अतिशय छान लागते। चला तर मग हे वाळवण कसे करायचे ते पाहू। प्रथम आपण कोथिंबीरचे वाळवण कसे करायचे ते पाहू। कोथिंबीर निवडून त्याचे देठ वेगळे करून स्वच्छ धुवून निथळून घ्यायचे। हे कोथिंबीरचे देठ कोवळे असले पाहिजे। आता एका डिश मध्ये 2 चमचे घट्ट दही, पाव चमचा हिंग, अर्धा चमचा हळद, चवीनुसार मीठ घालून हे मिश्रण छान मिक्स करून घ्यायचे। फ्रेंड्स, हे वाळवण माझी आजी माझी आई लहान असताना तिच्याकडून करून घ्यायची आणि आता हा वारसा ती तिच्या नातेंना देत आहे। अगदी सोपे, सहज मिळणाऱ्या साहित्यातून वाळवण कसे करायचे ते शिकवत आहे। आता हे दह्याचे मिश्रण छान मिक्स झाले आहे। आता ह्या मिश्रणात कोथिंबीरीचे कोवळे देठ घालायचे आणि छान मिक्स करायचे। कोथिंबीरीच्या काड्यांना दह्याचे मिश्रण छान लागले आहे। आता या दह्यात मिक्स केलेल्या कोथिंबीरीच्या काड्या एक एक करून दुसऱ्या एका स्वच्छ ताटात पसरून ठेवायच्या। आता हे कोथिंबीरीचे देठ उन्हात किंवा पंख्याखाली 2 दिवस छान वाळवून घ्यायचे। कोथिंबीरीच्या देठाचे वाळवण तयार आहे। हे कोथिंबीरीच्या देठाचे वाळवण वर्षभर छान टिकते। आता मेथीच्या देठांचे वाळवण कसे करायचे ते पाहू। कोथिंबीर प्रमाणेच मेथी निवडून त्याचे राहिलेले कोवळे देठ स्वच्छ धुवून निथळून घ्यायचे। घट्ट दह्यामध्ये हिंग, हळद, मीठ घालून घ्यायचे। आता हे मिश्रण छान मिक्स करायचे। कुठलेही वाळवण करताना त्यात मिठाचे प्रमाण थोडेसे कमीच घालायचे, कारण वाळवण वाळवल्यावर ते खारट लागत नाही। आता या मिश्रणात मेथीचे देठ घालून छान मिक्स करायचे। फ्रेंड्स, या दह्याच्या मिश्रणात कोवळ्या गवारीच्या शेंगा, कमी तिखटाच्या हिरव्या मिरच्या, शेपूची कोवळी देठे घालून वर्षभराचे वाळवण करू शकता। आता हे मेथीचे देठे दह्यात छान मिक्स करून झाले आहेत। आता ही मेथीचे देठे एका ताटात पसरून ठेवायची। आता ही मेथीचे देठे 2 दिवस उन्हात किंवा पंख्याखाली वाळवून घ्यायची। पहा फ्रेंड्स, मेथीचे देठे छान कडक वाळून झाले आहेत। ही वाळलेली देठे पॅक बंद डब्यात भरून ठेवायची। हे वाळवण वर्षभरासाठी छान टिकते। कोथिंबीरीचे आणि मेथीचे वाळवण तयार आहे। हे वाळवण थोडेसे तेलात खमंग परतून घेतल्यास जेवताना तोंडी लावण्यास अप्रतिम चव लागते। प्रथम गरम केलेल्या तेलात मेथीच्या देठाचे वाळवण घालून तळून घ्यायचे। हे मेथीचे वाळवण तळून झाले आहे आणि त्याच तेलात कोथिंबीरीच्या देठाचे वाळवण तळून घेतले आहे। कोथिंबीरीचे आणि मेथीचे देठ टाकून देता मस्त तोंडी लावणे तयार आहे। फ्रेंड्स, तुम्हाला ही विस्मरणात चाललेली मेथीची आणि कोथिंबीरीच्या वाळवणाची रेसिपी कशी वाटली? पहा फ्रेंड्स, हे कोथिंबीरीचे आणि मेथीचे देठे कसे कुरकुरीत खमंग झाले आहेत आणि हो, चवीला पण छान झाली आहेत बरं। फ्रेंड्स, तुम्हाला रेसिपी आवडली